खान की बान यावर छत्रपती संभाजीनगरचं राजकारण आजपर्यंत चालत आलेलं, पण या निवडणुकीत मात्र खान आणि बान हा पॅटर्न बाजूला पडलाय। कारण या निवडणुकीमध्ये दोन बान निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांचं गणित हा खान बिघडविण्याची शक्यता आहे। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। खरं तर महायुतीकडून कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता अनेक दिवसांपासून होती। अखेर महायुतीकडून पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली, तर ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। असं असलं तरी विद्यमान खासदार इम्तियाज जलील शिवसेनेचं गणित बिघडवू शकतात, कारण शिवसेनेचे मतदार हे दोन गटात विभागले गेले आहेत। आता आपण 2019चा लोकसभेचा निकाल काय सांगतो ते पाहूया। 2019 मध्ये औरंगाबाद लोकसभेची चौरंगी लढत झाली होती। अत्यंत चुरशीच्या या लढतीत वंचित बहुजन आघाडीचे आणि MIMचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये जोरदार मुसंडी मारत आघाडी मिळवली होती आणि ती शेवटपर्यंत खेचून आणली आणि विजय देखील मिळवला होता। इम्तियाज जलील यांना 3,88,373 मतं मिळाली होती, तर शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना 3,83,186 मतं मिळाली होती, तर हर्षवर्धन जाधव यांना 2,82,547 मतं मिळाली होती, तर काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांना 91,401 मत मिळाली होती। 2019च्या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे चंद्रकांत खैरेंचा पराभव झाला अशी चर्चा सर्वत्र होती। हर्षवर्धन जाधव यांनी जर खैरेंना पाठिंबा दिला असता तर औरंगाबादमध्ये मुस्लिम खासदार झाला नसता अशी भावना मराठा समाजाची होती। पण आता शिवसेनेत फूट पडल्याने ज्या जिल्ह्यातला मराठा समाज दोन गटात विभागला गेलाय। संदीपान भुमरे हे महायुतीचे उमेदवार असले तरी त्यांचा पैठण मतदारसंघ हा मात्र जालन्यात येतोय, तर औरंगाबाद शहरात मुस्लिम समाजाची संख्या जास्त प्रमाणात असल्याने इम्तियाज जलील यांना मानणारा वर्ग मोठा आहे। कारण CAA आणि शहरात राम मंदिर परिसरात झालेली दंगल यात इम्तियाज जलील यांनी आपली एक छाप निर्माण केली आहे। यामुळे येथील मुस्लिम समाज डोळे बंद करून जलील यांच्या पाठीशी आहे। तर चंद्रकांत खैरे यांना मानणारा देखील मोठा वर्ग आहे। वैजापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे, कारण येथे आतापर्यंत सर्वाधिक वेळा शिवसेनेचा आमदार निवडून आलेला आहे। पण येथील आमदार रमेश बोरनारे हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहे, त्यामुळे या मतदारसंघात खैरेंना धक्का बसण्याची शक्यता आहे। तर माजी आमदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव हे अपक्ष म्हणून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत। 2019 मध्ये जाधव यांच्यामुळे जलील यांना फायदा झाला होता, म्हणून मराठा समाजात त्यांच्या विरोधात नाराजी आहे। त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांची पूर्वी जी ताकद होती ती सध्या नाहीये। ही मतं खैरेंना जाऊ शकतात। जलील यांना मुस्लिम समाजाची मिळणारी मतं जशीच्या तशी आहेत। असं जरी आपण मानलं तरी वंचित आघाडी तुटल्यामुळे दलित मत यावेळी त्यांच्यासोबत असतीलच असं नाही। शिवसेनेची ताकद विभागली हे खरं असलं तरी जसा जलील यांना मानणारा फिक्स मतदार आहे तसा खैरेंचा देखील आहे। दोघात तिसरा आणि सगळं विसरा या म्हणीप्रमाणे या मतदारसंघात काही होऊ शकतं, कारण एकनिष्ठ शिवसेनेचे मतदार आता दोन गटात विभागले गेले। भुमरे जरी महायुतीकडून उमेदवार असले तरी इथे मात्र भाजपची ताकद म्हणावी तशी नाहीये। चंद्रकांत खैरेंना 2019 मध्ये पडलेली मतं यावेळी विभागली जाणार आहे, तर हर्षवर्धन जाधव हे देखील मोठ्या प्रमाणात कन्नडमधून मतं मिळवू शकतात। तर गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचा विचार केला तर भाजपचे प्रशांत बंब आमदार असले तरी या मतदारसंघात भाजप विरोधात नाराजीचा सूर आहे। तर काँग्रेसने यावेळी कोणताही उमेदवार रिंगणात उतरवला नाही, त्यामुळे याचा फायदा MIMला होऊ शकतो। म्हणजेच या मतदारसंघात दोघात तिसरा आणि सगळं विसरा अशी काहीची परिस्थिती निर्माण झाली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।